आपले टाइप्स ऑफ प्रोसेसेस पण कंप्लीट झालं. त्यामध्ये मेनली फोकस करा रिव्हर्सिबल प्रोसेसेस मध्ये. ओके, कारण त्याच्यावरती डेरिव्हेशन येऊ शकतं. त्याचे 5 जे पॉइंट्स आपण लास्टला बघितले त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. या डिस्कशनच्या राऊंड मध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं असेल की इन थर्मोडायनामिक्स वी डील विथ क्लोज सिस्टीम. आपण सगळ्या सिस्टीमचा अभ्यास नाही करत, आपण फक्त काय करतो, क्लोज सिस्टीमचा अभ्यास करतो. समजा हा काहीतरी सिलेंडर आहे, त्याच्यावरती आपण त्याला क्लोज करतो. कशानी? पिस्टननी. क्लोज केलं कशानी? पिस्टननी. सो इन थर्मोडायनामिक्स वी डील विथ क्लोज्ड सिस्टीम. हा तुम्हाला एमसीक्यू पण येऊ शकतो किंवा तुम्हाला थर्मोडायनामिक्सचं नॉलेज असण्यासाठी बेसिक थिंग तर ही आहे की आपण कशाचा अभ्यास करतो थर्मोडायनामिक्स मध्ये, तर ओनली ऑफ क्लोज सिस्टीम. मॅम क्लोज सिस्टीम का झाली? बिकॉज हियर द सिस्टीम दॅट इज द गॅस इज एनक्लोज्ड इनसाइड द सिलेंडर आणि वरती त्याला पिस्टननी फिट केलंय अँड इट इज फिटेड विथ अ पिस्टन. सो इट बिकम्स अ क्लोज सिस्टीम. त्यामुळे ही आता एक क्लोज सिस्टीम झाली. हा पॉइंट क्लिअर आहे? ओके. जर आता आपली आतली सिस्टीम म्हणजे आपला गॅस हा क्लोज केलाय आपण एका सिलेंडर मध्ये, तर ह्यामध्ये एनर्जी चेंजेस करायचे कसे? हाऊ विल यू डू एनर्जी चेंजेस? हाऊ विल यू डू एनर्जी चेंजेस इन क्लोज सिस्टीम? या क्लोज सिस्टीम मध्ये तुम्ही एनर्जी चेंजेस कसे कराल? थोडेसे व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा आणि ह्यावरती थिंक करा. कसं करू शकता तुम्ही ह्या सिस्टीमची एनर्जी चेंज? तर वी कॅन चेंज आयदर बाय मेकिंग वर्क, आयदर बाय डुईंग वर्क. एक तर या सिस्टीमवर काम करा किंवा बाय ट्रान्सफर ऑफ हीट, किंवा ह्या सिस्टीम मधून बाहेर किंवा बाहेरची हीट आतमध्ये आली तरी पण ह्या सिस्टीमचे एनर्जी चेंजेस होणार. बरोबर आहे का? बघा, एक गॅस आहे कोणता, तर ह्या सिलेंडर मध्ये मी फिट केला, आतमध्ये ओतला आणि वरती पिस्टन लावलं. एकदा मी पिस्टन लावलं याचा अर्थ आता माझी सिस्टीम झाली क्लोज सिस्टीम. मग ह्यामध्ये एनर्जी चेंजेस करायचे कसे करणार जर सिस्टीम क्लोज असेल तर? तर असं काहीतरी करायला पाहिजे की ह्या सिस्टीमने सराउंडिंगवर काम केलं पाहिजे किंवा सराउंडिंगने या सिस्टीमवर काम केलं पाहिजे. म्हणजेच एनर्जी कॅन बी डन एक तर बाय डुईंग वर्क, आपण वर्क करून या सिस्टीमची एनर्जी चेंजेस करू शकतो, किंवा दुसरं काय, या सिस्टीमची हीट बाहेर टाकली पाहिजे किंवा बाहेरून हीट आतमध्ये आली पाहिजे. सो आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट. पण बघून कळतंय की हीट आत येणं किंवा हीट बाहेर जाणं कशावरती डिपेंड असणार आहे? ही वॉल कशी आहे, ही वॉल कशी आहे. ही जर डायथर्मिक असेल, डायथर्मिक वॉल म्हणजे कसली वॉल रे? जी हीटचा एक्सचेंज अलाउ करते, हीट आत आणि बाहेर अलाउ करते. जर ही ॲडियाबॅटिक असती, डायथर्मिक एक टाइप आहे, दुसरा टाइप असतो ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक म्हणजे काय? ही वॉल हीटला आत आणि बाहेर येऊ देणार नाही. सो वॉल जर डायथर्मिक असेल तर हीट चेंजेस होतील. मग मॅम वर्कचे चेंजेस कसे होतात तेच आपल्याला ह्या लेक्चर मध्ये बघायचंय की एखादी क्लोज सिस्टीम काम कसं करते किंवा एखाद्या क्लोज सिस्टीमवर आपण काम कसं करतोय. आपण म्हणजे कोण? वर्क डन बाय द सराउंडिंग अँड वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीमनं काम केलं तर वर्क डन बाय द सिस्टीम, बाहेर सराउंडिंगनं याच्यावर काम केलं तर वर्क डन बाय द सराउंडिंग. स्टार्ट करूया. बघा, मेकॅनिक्स मध्ये इन मेकॅनिक्स द वर्क इज डिफाइंड ॲज, वर्कला डिफाइन कसं करतो? as energy by which body is displaced through distance d by application of force. मॅम म्हणजे काय? आम्हाला डेफिनेशनच नाही कळाली. चला सांगते. कन्सिडर करा की हा बॉक्स आहे इथे, दिस इज बॉक्स, आणि ह्या बॉक्सला मी तुम्हाला सांगितलं की ह्या बॉक्सला शिफ्ट करा आणि इथे आणा. मला ह्या पोझिशनला बॉक्स आणायचा आहे. काय करणार तुम्ही? तुम्ही फोर्स लावणार. बरोबर आहे? या बॉक्सला तुम्ही पुश करणार की तो इथे पोहोचला पाहिजे इतका फोर्स तुम्ही त्याला लावणार. म्हणजेच तुम्ही ह्या डायरेक्शन मध्ये त्याला फोर्स लावला. बरोबर आहे? कधीपर्यंत फोर्स लावणार? जोपर्यंत हा बॉक्स इतकं डिस्टन्स, सेंटर काढला मी, इतकं डिस्टन्स डी कंप्लीट करत नाही, डिस्टन्स डी डिस्प्लेस होत नाही. डिस्प्लेस म्हणजे काय? मूव्ह होत नाही. तोपर्यंत तुम्ही फोर्स लावणार. आणि एकदा
बॉक्स ह्या डी डिस्टन्सला पोहोचला की तुम्ही तुमचा फोर्स पण काढून घेणार. ओके, मग हा फोर्स लावला, डी इतका डिस्टन्स लावला, तेव्हा काय फेनोमेना झाला, काय चेंजेस झाले, तेव्हा तुमचा हा बॉक्स चेंज होऊन ह्या पोझिशनला आला. आला की नाही सांगा? येस. म्हणजेच तुम्ही काम केलं, यू डन द वर्क. काय वर्क केलं तुम्ही? या बॉक्सला शिफ्ट करायचं. पण या बॉक्सला शिफ्ट करताना काय काय करायला लागलं तुम्हाला? फोर्स द्यावा लागला. फोर्स कुठपर्यंत? बी इतक्या डिस्टन्स पर्यंत. यालाच आपण डिफाइन करतो, वर्क इज डिफाइंड ॲज एनर्जी बाय विच, तुम्ही काय एनर्जीने या बॉक्सला पुश केलंय टू डिस्प्लेस थ्रू डिस्टन्स डी, की तो डिस्टन्स डी कव्हर करेल बाय ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. फोर्स लावून तो डिस्टन्स डी इतकं डिस्प्लेसमेंट करेल. हे करण्यासाठी तुम्ही किती एनर्जी लावली, त्या एनर्जीलाच काय म्हणायचं असतं? वर्क डन. लक्षात आलं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे झालं मेकॅनिक्स मध्ये. मग थर्मोडायनामिक्स मध्ये आपण वर्कला डिफाइन कसं करतो? तर थर्मोडायनामिक्सचं जे वर्क आहे त्याला आपण म्हणतो प्रेशर, व्हॉल्यूम, टाइप ऑफ वर्क. प्रेशर, व्हॉल्यूम, टाइप ऑफ वर्क. असं का म्हणतो बघा आता? असं का म्हणतो आपण बघा. ठीक आहे, मी हा खालचा पोर्शन रफ करू का? येस. ठीक आहे. काय म्हटलेलं मी? थर्मोडायनामिक्स मध्ये जे वर्क आहे ते प्रेशर, व्हॉल्यूम, टाइप ऑफ वर्क आहे. मग असं का म्हणतोय बघा आपण? तर थर्मोडायनामिक्स मध्ये सुद्धा वर्क काय असणार आहे? बेसिकली असणार तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे तर असणारच आहे. पण थर्मोडायनामिक्स मध्ये काय चेंजेस होतात बघा. फोर्स म्हणजे काय हो? प्रेशरला कसं डिफाइन करताय? इकडे लिहिते बघा. प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया. राइट? फोर्स अपॉन एरिया कॅपिटल ने करू आपण. प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया. मग इथे लिहून घ्या. फोर्स कसं लिहिणार तुम्ही? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. लक्षात आलं हे कसं काढलंय? आय होप बेसिक आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. हेन्स फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. इथे सबस्टिट्यूट करा. प्रेशर इंटू एरिया इंटू काय आहे? डिस्प्लेसमेंट डी किंवा डिस्टन्स डी आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हा फर्स्ट पॉइंट झाला. सेकंड पॉइंट, जर मी एखाद्या स्क्वेअरचा तुम्हाला एरिया विचारला, एरिया, तर तुम्ही कसं काढता रे? साइड स्क्वेअर. साइड स्क्वेअर काढतो आपण. मग याची साइड जर मी म्हटलं डी आहे, डी, याची साइड काय आहे? डी आहे. तर एरिया काय झाला? एरिया इज इक्वल टू डी स्क्वेअर. सिमिलरली जर मी क्यूब केला, क्यूब, याचाच क्यूब करा, आणि मी विचारलं व्हॉल्यूम काय आहे? क्यूबचं काय काढतो आपण? व्हॉल्यूम काढतो. व्हॉल्यूम काय असतो? साइड क्यूब. साइडचा क्यूब. येस. मग साइड क्यूब काय असणार? साइड आपली डी आहे ना, बघा स्क्वेअरचाच मी क्यूब केलाय. साइड आपली डी आहे, सो झाला डी क्यूब. झालं काय? डी क्यूब. हे 3 फॉर्म्युले लागणार आहेत मला. बघा आता, प्रेशर आहे तसं, एरियाला काय करा? डी स्क्वेअर. एरिया काय झाला? डी स्क्वेअर इंटू डी. प्रेशर डी स्क्वेअर इंटू डी काय असतं? डी क्यूब. आणि बघा डी क्यूब म्हणजेच काय आपला? व्हॉल्यूम. सो डी क्यूबला पुट करा व्हॉल्यूम. बघा वर्क डन काय झालं? प्रेशर इंटू व्हॉल्यूम. सो वर्क डन इन थर्मोडायनामिक्स, वर्क डन in thermodynamics is called as pressure volume किंवा PV type of work. PV type of work. आय होप इथपर्यंत तुमचा पोर्शन कव्हर असेल. काय काय सांगितलं मी? थर्मोडायनामिक्स मध्ये आपण क्लोज सिस्टीमचा स्टडी करतोय. त्या क्लोज सिस्टीमचे जर एनर्जी चेंजेस शिकायचे असतील, तर एनर्जी चेंजेस करायचे असतील तर आपण 2 वे मध्ये करू शकतोय. एक तर बाय डुईंग वर्क और बाय ट्रान्सफर ऑफ हीट. त्यातलं मी तुम्हाला पहिला काय शिकवतेय? बाय डुईंग वर्क. मग वर्क म्हणजे काय? तर मेकॅनिक्स मध्ये वर्क म्हणजे एखादं काम करण्यासाठी तुम्ही किती एनर्जी लावली. बट कशी एनर्जी? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इतकं एनर्जी लावून जे काम कंप्लीट झालं त्याला वर्क डन म्हटलं. बट इन थर्मोडायनामिक्स याच वर्कला प्रेशर, व्हॉल्यूम, टाइप ऑफ वर्क म्हटलं. म्हणजे काय बघा, तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इज प्रेशर इंटू एरिया. एरिया इज डी स्क्वेअर. डी स्क्वेअर इंटू डी इज डी क्यूब. सो प्रेशर इंटू डी क्यूब इज प्रेशर इंटू व्हॉल्यूम. सो वर्क इन थर्मोडायनामिक्स इज प्रेशर, व्हॉल्यूम, टाइप. ओके.
प्रेशर व्हॉल्यूम वर्क थर्मोडायनामिकच्या क्लोज सिस्टीम वरती करायचं आपण. दोन टाइपचे वर्क होणार, एक होणार एक्सपान्शन ऑफ गॅस आणि दुसरं होणार कॉम्प्रेशन ऑफ गॅस. लगेच बघूया बोर्ड पासून. ओके, येस. ओके, चला आपल्याला वर्क करायचं आहे एखाद्या क्लोज सिस्टीम मध्ये थर्मोडायनामिक्सच्या. तर हे वर्क करताना वर्क दोन टाइपचं असतं, एक तर एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणजे एक्सपान्शनचं वर्क किंवा कॉम्प्रेशनचं वर्क बघायचंय. पहिला पॉइंट स्टार्ट केला मी एक्सपान्शन ऑफ गॅस. ओके, चला एक रिॲक्शन देते तुम्हाला. बीकर मध्ये तुम्ही H2O2 घेतला, 2 मॉलिक्युल्स आधीच बॅलन्स करतेय, ठीक आहे. आणि तो कन्वर्ट कशात होतो, रिॲक्ट होऊन 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्लस O2 गॅस. H2O2 कसल्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विडच. डायग्रामॅटिकली दाखवू का, हो दाखवा मॅडम. चला बीकर आहे, बीकर मध्ये काय घेतलंय तुम्ही, H2O2 लिक्विड, H2O2 इन लिक्विड फॉर्म, ठीक आहे. सो दिस इज H2O2 liquid and this liquid is fitted with a piston. This liquid is fitted with a movable and frictionless piston. Movable and frictionless piston लावलाय मी H2O2 च्या या सिस्टीम वर. बरोबर आहे ना, H2O2 आपली सिस्टीम आहे, ज्याचा स्टडी करायला ती आपली सिस्टीम आहे. बट ही रिॲक्शन झाल्यानंतर काय झालं बघा, बीकर मध्ये रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर बीकर मध्ये वॉटर आलं, वॉटर. H2O2 कशात चेंज झालाय, वॉटर इन लिक्विड फॉर्म प्लस काय आहे त्याच्यावरती, गॅस आहे, ऑक्सिजन गॅस. सो ऑक्सिजन गॅसला मी असं काढते. सो दिस इज O2 गॅस. मग या गॅसचं स्वतःचं काहीतरी प्रेशर असणार आहे, त्या प्रेशरला मी म्हणते प्रेशर ऑफ O2. या ऑक्सिजनचं काहीतरी प्रेशर आहे, कारण तो गॅस आहे, तर प्रेशर ऑफ O2 या प्रेशरनी या पिस्टनला वरती ढकललं असणार. ऑक्सिजन गॅसच्या प्रेशरनी या पिस्टनला वरती ढकललं. ओरिजिनल पिस्टनची जागा कुठे होती बघा, आणि चेंज होऊन पिस्टन कुठे आला बघा, चेंज होऊन पिस्टन कुठे आला बघा. बघा कुठे होता, this was its original position, this was its original position, but तो वरती शिफ्ट झाला because the pressure of gas oxygen has pushed the piston upward. या प्रेशर ऑफ गॅसनी या ऑक्सिजननी तुमच्या पिस्टनला वरती ढकललं. म्हणजेच काय झालं, या सिस्टीम मध्ये आधी जी होती आणि आता जी आले याच्यामध्ये एनर्जी चेंजेस झाले, म्हणूनच तुमचा पिस्टन वर आला. मग एनर्जी चेंजेस दोनच टाइपनी करू शकतो, एक तर हीट, एक तर वर्क. हीटचा काही संबंध आहे का, नाही. सो इतर जे काही एनर्जी चेंजेस झाले ते सगळे कशामुळे झाले असणार आहेत, वर्क डन. कसं, तर पिस्टन आधी कुठे होता, ह्या पोझिशनला शिफ्ट होऊन कुठे आलाय, आधी कुठे होता, इथे होता, बरोबर आहे, आधी इथे होता, शिफ्ट होऊन कुठे आला, थोडंसं वरती. म्हणजे या गॅसनी ह्या डायरेक्शन मधून फोर्स लावला, या गॅसनी फोर्स लावला अपवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि डिस्प्लेसमेंट झाली डी इतकी डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट झाली तुमच्या पिस्टनशी, झाली आहे ना, येस. सो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इज वर्क. सो इथं काय झालंय, वर्क डन. इथं काय झालं, वर्क डन. बट पिस्टन वरच्या डायरेक्शन मूव्ह झाला, म्हणजे वर्क डन इज इन द फॉर्म ऑफ एक्सपान्शन. वर्क डन इज इन द फॉर्म ऑफ एक्सपान्शन. सो याला कन्क्लूड कसं करतो बघा, as there is no heat change, as there is no heat change, the energy of system has changed only due to एनर्जी चेंज झाली सिस्टीमची, बट कशामुळे, ओनली ड्यू टू वर्क डन. दुसऱ्या चॉकनी लिहिते बघा, ओनली ड्यू टू वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीमनं काम केलं ना, गॅसनी काम केलं, जी आपली सिस्टीम आहे, बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे हा लास्टचा. काम कुणी केलं,
सिस्टीमने केलं. कोणावरती केलं? सराउंडिंग वरती केलं, बाहेरच्या, कारण पिस्टनला पुश केलंय. सो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. लक्षात आलं? येस. लगेच कॉम्प्रेशन सांगू का मी? इथेच रफ करून कॉम्प्रेशन सांगते. बोर्ड रफ करते, स्क्रीनशॉट करून घ्या. कॉम्प्रेशन ऑफ गॅस. रिएक्शन कुठली घेताय आता? ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन दिसतंय ती रिएक्शन घ्यायची. अमोनिया एक गॅस आहे, प्लस HCl इन द फॉर्म ऑफ गॅस घ्या, रिएक्ट करा. रिएक्ट झाल्यानंतर काय होतं? अमोनियम क्लोराईड NH4Cl की जो एक सॉलिड असतो. ठीक आहे, बॅलन्स आहे रिएक्शन. NH4Cl आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवा मॅम. चला दाखवते. बीकर आहे. कोण घेतलाय आधी? वेगवेगळ्या कलर्सनी करू. अमोनिया गॅस, गॅस आहे म्हणून मी असं पार्टिकल्स दाखवते. ठीक आहे, तुम्ही काहीही रिप्रेझेंटेशन करू शकताय. सो दिस इज योर NH3 अमोनिया गॅस. ठीक आहे, चला दुसरं कोण आहे? HCl चा गॅस. दुसरं कोण आहे? HCl चा गॅस, HCl गॅस. परत क्लोज सिस्टीमचा स्टडी आहे. क्लोज सिस्टीमचा स्टडी असल्यामुळे फिटेड विथ मूवेबल अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. याच्यावरती एक पिस्टन लावायचा की जो मूव्ह होतो आणि फ्रिक्शनलेस आहे. रिएक्शन कंप्लीट झाली. रिएक्शन झाल्यानंतर बीकर मध्ये आता कोण आलं बघा? बीकर मध्ये सॉलिड सबस्टन्स आलाय. हा सॉलिड सबस्टन्स आहे अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड सॉलिड. आता सॉलिड काय प्रेशर अप्लाय करणार आहे का? जसं गॅसनी का केलं? कारण गॅस ऑलवेज एक्सपांड होतो, असं त्याला दूर दूर राहायला आवडतं आपल्या मॉलिक्युल्स पासून. सो मगाच्या एक्झाम्पल मध्ये गॅस तयार झाला, गॅसनी प्रेशर अप्लाय केलं आणि पिस्टनला वरती ढकललं. बट इथे आधी गॅस होता म्हणजे ऑलरेडी प्रेशर होतं, बट सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला. याचा अर्थ प्रेशर कमी झालं. जर प्रेशर कमी झालं असेल तर काय झालं असणार? पिस्टन आधी जिथे होता ओरिजिनल पोझिशन पासून खाली ड्रॉप डाऊन झाला असणार. बरोबर आहे ना? पिस्टन खाली ड्रॉप डाऊन झाला. व्हॉट इट? पिस्टन खाली का ड्रॉप डाऊन झाला? कारण आधी गॅसचं प्रेशर होतं, आता सॉलिडचं काहीच प्रेशर नाही. प्रेशर नाही, प्रेशर रिलीज झालं, सो व्हॉल्यूम कमी, तुमचा पिस्टन खाली ड्रॉप डाऊन झाला. आधी कुठं होता बघा? आधी कुठेतरी इथं होता, आता कुठे? इथे. म्हणजे वरून फोर्स अप्लाय केला तुमच्या सराउंडिंगनी. आता फोर्स कोणी लावलाय? बाहेरच्या सराउंडिंगनी, आणि डी इतकी डिस्प्लेसमेंट केली. सो वर्क डन तर झालं इथे. सो वर्क डन तर झालंय, बट कसलं वर्क डन आहे? कॉम्प्रेशन. कसलं वर्क डन आहे? कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन ऑफ गॅस. बरोबर आहे ना? मग अशी एक्सपान्शन बघितलं, आता कॉम्प्रेशन बघतोय. आणखी काय सांगू शकतो मी याच्यामध्ये? सांगा मला. तर येस, in this case work is done by the surrounding. इथे सराउंडिंग ने काम केलंय. by the surrounding on the system. बरोबर आहे ना? पटलं हे सगळ्यांना? वर्क इज डन बाय द सराउंडिंग. वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. मग अशी काय होतं? वर्क वॉज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. लक्षात आलं? तर वर्कचे साइन कन्व्हेन्शन मी इथंच सांगते बघा, याच पार्ट मध्ये. साइन्स कशा द्यायच्या? कन्सिडर करा ही तुमची सिस्टीम आहे. कन्सिडर करा ही तुमची सिस्टीम आहे. माझ्याकडे एक लहान हिंट आहे. सिस्टीम म्हणजे तुमचं घर आहे. ठीक आहे? जी लोक तुमच्या घरात येतात, जर एरो तुमच्या घरात आला तर दे आर नाईस पीपल, दे आर पॉझिटिव्ह पीपल. सो साइन कुठली द्यायची? पॉझिटिव्ह. म्हणजे काय मॅम? तर वेन वर्क इज डन बाय सराउंडिंग, बाहेर कोण असतं? सराउंडिंग ने काम कुणावर केलं? सिस्टीमवर. बघा एरो घरात आला ना, सिस्टीम म्हणजे घर होतं. एरो घरी आला. फ्रॉम सिस्टीम work is done by the system to the surrounding, by the system to the surrounding. जेव्हा आत एरो येतो तेव्हा वर्क डन काय असणार आहे? मग तुमचं वर्क डन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ते पॉझिटिव्ह असणार आहे. मग मॅम निगेटिव्ह कधी? when work is done by the system on the surrounding. जेव्हा एरो बाहेरच्या दिशेला जाईल,
बाहेरच्या दिशेला जाईल. म्हणजेच काय, वर्क डन कुणी केलं, तुमच्या सिस्टीमनं काम केलंय. कोणावरती, सराउंडिंग वरती. कोणतं काम असतं सांगा, एक्सपान्शन. बरोबर आहे ना. एक्सपान्शन मध्ये काय झालेलं, एक्सपान्शनचं एक्झाम्पल परत इथं फास्ट काढते. ठीक आहे, आधी काहीतरी आपण लिक्विड घेतलेलं H2O2. H2O2 लिक्विड, पिस्टन फिट केला, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन फिट केला. त्याच्यानंतर लिक्विड वॉटर आलं. लिक्विड कुठलं आलं, वॉटर मध्ये कन्वर्ट झालेलं. प्लस गॅस होता ऑक्सिजन. गॅस होता ऑक्सिजन. ऑक्सिजनचं गॅस असल्यामुळे काय झालं, याच्यावरती काहीतरी प्रेशर वाढलं, प्रेशर खालचं वाढलं, तुमच्या पिस्टनला वरती मूव्ह केलं. बघा आधी कुठे होता, इथे, आता कुठे आहे, इथे. सो पिस्टनला वरती मूव्ह केलं. कोणी केलं, सिस्टीमने केलं. याचा अर्थ काय, काम कोणी केलं, सिस्टीमने केलं. जेव्हा सिस्टीम काम करेल सराउंडिंग वरती तेव्हा एक्सपान्शन. आणि बघा तुमच्या घरातून जेव्हा लोक बाहेर जातात, दे आर नॉट गुड, दे आर निगेटिव्ह. चार्ज कुठला, निगेटिव्ह. आय होप साइन कन्व्हेन्शन्स लक्षात आले असतील. सो कॉम्प्रेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कॉम्प्रेशनचं वर्क डनचं आन्सर नेहमी पॉझिटिव्ह येणार आणि एक्सपान्शनचं नेहमी निगेटिव्ह येणार. आय होप तुम्हाला वर्क समजलं असेल. स्क्रीनशॉट करा. हीट एकदम सोपं आहे. एका 2-3 लाईन्स मध्ये तुम्हाला हीट काय आहे ते सांगेल आणि आजचं लेक्चर संपलं. ओके, स्क्रीनशॉट करा. ओके, बघा आपला पॉइंट कुठला आहे, नेचर ऑफ हीट. नेचर ऑफ वर्क संपलं. वर्कची साइन होती W, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह हेही सांगितलं. आता हीट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. हीट काय आहे तर इट इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. बट कधी, जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असतो तेव्हा. मॅम काय म्हणायचं एक्झॅक्टली तुम्हाला, येस सांगते. बघा एक सिस्टीम कन्सिडर करा. एक सिस्टीम कन्सिडर करा ज्याचा टेम्परेचर आहे, मी म्हणते 300 डिग्री किंवा 300 केल्विन. आता दुसरी सिस्टीम घ्या. दुसरी सिस्टीम घ्या किंवा याला लागूनच ठेवते. याला लागूनच काय करते, दुसरी सिस्टीम लावते. वेगळ्या चॉकनी करू का, आय होप आता दिसत असेल. दिस इज युअर सिस्टीम 2. दिस इज सिस्टीम 1. दिस इज सिस्टीम 2. याच्यात काहीतरी सबस्टन्स ठेवलंय, काहीतरी सबस्टन्स आहे, त्याचं टेम्परेचर आहे 300 केल्विन. याच्यात पण काहीतरी सबस्टन्स ठेवलाय, त्याचं टेम्परेचर आहे समजा 200 केल्विन. याचं 300 आहे, याचं 200 आहे. काय होईल सांगा, ह्या सिस्टीम मधून जर ही वॉल डायाथर्मिक असेल, म्हणजेच काय, हीट अलाव करते, हीटचा पास अलाव करते ही वॉल, हीटला परमिशन देते सिस्टीम, ह्या सिस्टीम मधून या सिस्टीम यायला. सो ही झाली डायाथर्मिक, दॅट अलाउज द हीट फ्लो. मग टेम्परेचर जिथे जास्त आहे तिकडून जिथे कमी आहे त्या साइडला टेम्परेचर म्हणजेच काय शिफ्ट होते, हीट ट्रान्सफर होते. हीट ट्रान्सफर होते, बरोबर आहे ना. हीट इकडे ट्रान्सफर होणार जेणेकरून दोघांचं टेम्परेचर इक्विलिब्रियमला आलं पाहिजे, अशी काहीतरी फ्लो होणार. बरोबर आहे. दॅट इज हीट फ्लोज फ्रॉम हाय व्हॅल्यू टू लो व्हॅल्यू, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. आता सिस्टीम मध्ये हीट फ्लो झाला, कधी फ्लो झाला, व्हेन देयर वॉज टेम्परेचर डिफरन्स. सो एनर्जीचा फ्लो ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स इज नथिंग बट हीट. मी रिपीट करते, एनर्जीचा फ्लो, एनर्जी फ्लो झाली आहे ही दोन सिस्टीमच्या मधून, बट कशी, बट कधी, व्हेन देयर वॉज टेम्परेचर डिफरन्स. जेव्हा टेम्परेचर डिफरन्स आहे म्हणून तुमची एनर्जी एका सिस्टीम कडून दुसऱ्या सिस्टीम कडे जात असेल तर तेव्हा म्हणायचं तिथे काय झालं, हीटचे ट्रान्सफर झाले. ओके, येस. म्हणजे तेच मला सांगायचं होतं की आपण डिस्कस करत होतो, जर आपली सिस्टीम एक क्लोज सिस्टीम आहे, जर आपली सिस्टीम एक क्लोज सिस्टीम आहे तर याच्यावरती वर्क डन आपण क्लिअर केलं. वर्क कसं करतो, एकतर एक्सपान्शन नाहीतर कॉम्प्रेशन. मग हीट चेंजेस कसे करायचे होते, हीट चेंजेस कधी होतात, व्हेन देयर इज टेम्परेचर डिफरन्स. जर टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट चेंजेस होतात. बघा आणखी एक एक्झाम्पल घेऊन सांगते मी. काहीतरी सिस्टीम आहे, काहीतरी गॅस आहे समजा किंवा लिक्विड आहे, काहीही माना, ही तुमची सिस्टीम आहे. बट आपली सिस्टीम ऑलवेज कशी काढायची आपण, क्लोज. ऑलवेज कशी काढायची, क्लोज.
बाहेर काय असणार आहे, सराउंडिंग. आत सिस्टीम, बाहेर सराउंडिंग. जर सिस्टीमचं टेम्परेचर मी TS मानलं, TSYS लिहिते, TSYS, आणि सराउंडिंगचं टेम्परेचर मी आउट लिहिते, T आउट करूया का आणि याला T इन करूया का, येस. चला इथे लिहूया T इन म्हणजे इनसाइड टेम्परेचर अँड T आउटसाइड. आता बघा कंडिशन 1. कंडिशन 1, जर T इनसाइड इज ग्रेटर दॅन T आउटसाइड, काय होईल सांगा. जर आतलं टेम्परेचर जास्त असेल, बाहेरचं कमी असेल, तर हीट विल फ्लो फ्रॉम, तर काय होईल, हीट विल फ्लो फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. असंच होईल का. हीट फ्लो कुठून कुठे होणार, फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. एरोनी दाखवते बघा, फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग कोण गेलं, हीट गेली. झाले एनर्जी चेंजेस झाले का. हीट चेंज झाला म्हणजे सुद्धा एनर्जी चेंजेस असतात. एनर्जी आपण दोन प्रकारे बदलू शकतो. वर्क डन दाखवलं, हीटचं चाललंय, हीट ट्रान्सफर झाला म्हणजे क्लोज सिस्टीम मध्ये मी हीट यूज करून एनर्जी चेंजेस केले. ओके, येस. आता मी काय म्हणते बघा, सेकंड कंडिशन. कंडिशन 2, व्हेन टेम्परेचर आउटसाइड इज ग्रेटर दॅन टेम्परेचर इनसाइड. बाहेर टेम्परेचर म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे सिस्टीम पेक्षा. आता हीट फ्लो कसा होणार, फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम, फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम. सो काय लिहिणार मी, हीट विल फ्लो किंवा हीट फ्लोज फ्रॉम सराउंडिंग टू कुठे, सिस्टीम. आय होप तुम्हाला सोपे पॉइंट्स लक्षात आले असतील. कमी टेम्परेचर पासून जास्तकडे गेलो, सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम. क्लिअर आहे. साइन कन्व्हेन्शन्स बघूया लगेच. ओके, हे रफ करते इकडे. ओके, कन्व्हेन्शन्स बघा, साइन कन्व्हेन्शन्स बघा. कंडिशन 2 इथे आहे, कंडिशन 1 इथे आहे. आधी आपलं घर म्हणजे आपली सिस्टीम काढून घेऊया. सो दिस इज युअर सिस्टीम. पहिल्या कंडिशन मध्ये बघा, हीट विल फ्लो फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. एरो कुठे गेला, आतून बाहेर, तुमचं घर सोडून गेला. सो हीटची साइन काय असणार, निगेटिव्ह. स्मॉल क्यू ने डिनोट करायची हीट, निगेटिव्ह. सेकंड कंडिशन बघा, हीट फ्लोज फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम, सराउंडिंग टू सिस्टीम म्हणजे सराउंडिंग बाहेर आहे, आत सिस्टीम आहे. एरो तुमच्या घरात आला, जर समथिंग इज कमिंग इन युअर होम, ते असणार पॉझिटिव्ह. घरी आलं तर पॉझिटिव्ह, घरातनं बाहेर गेलं तर निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन्स क्लिअर आहे वर्कच्या ॲज वेल ॲज हीटच्या. ओके, स्क्रीनशॉट करा या बोर्डचा आणि आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघायचंय. झाला स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर डेरिव्हेशन्स आपण स्टार्ट करणार, न्यूमरिकल स्टार्ट करणार आणि युनिट कन्व्हर्जन्स बघायचे. ओके, जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये.